नमस्कार, ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आज आपण एक नवीन योजना पाहणार आहोत, पीएम सूर्यघर योजना। या योजनेअंतर्गत मोफत वीज दिली जाणार आहे। तर या संदर्भात माहिती पाहूया। तर आता आपण पीएम योजनेची वैशिष्ट्ये पाहूयात। या योजनेमुळे घरगुती बिलामध्ये मोठी बचत होणार आहे। या योजनेअंतर्गत 1 ते 3 किलोवॅट पर्यंत 40% अनुदान मिळणार आहे। 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट पर्यंत 20% अनुदान मिळणार आहे। तसेच सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट पर्यंत आणि प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट पर्यंत मर्यादा असणार आहे। तसेच जी शिल्लक राहिलेली वीज आहे ती महावितरण कंपनी प्रति युनिट प्रमाणे विकत घेणार आहे। तर या योजनेसाठीची पात्रता पाहूयात। तर या योजनेसाठी पात्र होण्यासाठी सर्वप्रथम अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे। अर्जदाराचे बँक खाते त्याच्या आधार कार्ड सोबत जोडलेले असावे। सर्व जातीमधील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात। अर्जदाराकडे त्याच्या नावाचे वीज बिल असणे आवश्यक आहे। या योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, वीज बिल, रेशन कार्ड, आय प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, मोबाईल नंबर आणि बँक खाते पासबुक की जे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे तर त्याचे पासबुक। वरती म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, तर त्यावरती क्लिक करा आणि तिथे अप्लाय फॉर रूफटॉप सोलार या पर्यायावरती क्लिक करा। आता रजिस्टर हियर या पर्यायावर क्लिक करा। आता तुमचे राज्य आणि जिल्हा निवडा। त्यानंतर वीज वितरण कंपनी निवडा आणि तुमचा ग्राहक खाते क्रमांक टाका। यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा। नंतर मोबाईल नंबर टाका, त्यावरती एक OTP येईल, परत टाका OTP तिथे। तर समोर दिसत असलेला संकेतांक टाका आणि सबमिट करा। इथे तुमची नाव नोंदणी झाली म्हणजेच रजिस्ट्रेशन झाले। या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर परत तुम्हाला pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती यायचं आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक दिलेली आहे। तर येथे लॉग इन हियर या पर्यायावरती क्लिक करा। तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाका व संकेतांक टाका आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा। येथे आता अप्लाय फॉर रूफटॉप सोलार इन्स्टॉलेशनचा फॉर्म भरावा लागेल। तर या फॉर्ममध्ये ॲप्लिकेशन डिटेल्स म्हणजे तुमची माहिती भरावी लागेल। त्यानंतर काही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील। आता फॉर्म चेक करून फायनल सबमिट करा। यानंतर तुमचा फॉर्म इन्स्पेक्शनसाठी जाईल, तो अप्रूव्ह होईल आणि मग तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही आवश्यक कागदपत्रे, पात्रता या संदर्भात माहिती पाहिली आहे। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल। माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।